तेवढ्यामध्ये आईसाहेब सती पाहिलं, सतीच्या आईने पाहिलं. आईची माया फार कशी असते, हळवी असते. आईला वाटलं सगळ्या मुलींचे नवरदेव किती सुंदर आहे, आणि पुढं विष्णू भगवानचं होते हातवर. आईला वाटलं हीच नवरदेव काय, म्हणून त्यांना विचारलं काय सुंदर नवरदेव आहे. पण त्या दुसऱ्या एका माणसाने सांगितलं देवानं, आईसाहेब ते नाही, ते ती बैलावर बसलेली, आणि त्यांच्या गळ्यात काय सप्तफण्याची गळ्यात माळ कशाची, म्हणजे मुंडकेची, म्हणजे मिटलं गड्या. म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मुंडके कोणाचे, ते वेळोवेळी त्या आदिमाया शक्तीनं पार्वती बरोबर लग्न करून अनेक जन्मातले मुंडके देवाने जवळ ठेवले होते. आणि ते देव सगळ्या अंगाला चिताभस्म लावलेलं, ती भूत वेताळ आनंदात नाचायले, कुणी खेळायले, कुणी लोळायला लागले, सगळेच आले. आणि चक्कर आले त्या पहिला, आणि कळालं माते घाबरू नको. पार्वतीने आईला सावध केलं, तू दुःख करू नको, सगळ्यापेक्षा सुखात मीच राहणार. तुला दिसतोय तसा, पण दिसत तस नसत, म्हणून जग हसत. आणि आनंदात आले, मौलीवर देव उभा राहिले, आणि आनंदात लग्न सोहळा पार पडायला लागला. नंतर कथा झाल्यावर सर्वांनी काय लग्नाचा आयर द्यायचा तिथं ग्रंथावर आणून द्यायचा. प्रथम करी तुझी स्थापना, इष्ट देवता कुलदेवता गाती मंगल गान, शुभ मंगल सावधान.